देवशयनी आषाढ़ी एकादशी के शुभ अवसर पर भिवंडी तालुका कोपरगांव श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी, जय श्री राम, जय बजरंग, श्री दत्त मंदिर पर कोपर ग्राम पंचायत सरपंच हेमंत सूर्यकांत घृत के नेतृत्व में व कोपर गांव ग्रामस्थ मंडल द्वारा देवशयनी आषाढ़ी एकादशी 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री राम दरबार, श्री दत्त भगवान, श्री गणेश देवता, श्री हनुमंत देवता की अभिषेक, कीर्तन, हरिपाठ सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में कोपर गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का दृश्य। कोणी येतो काय सण याचा सण परमार्थ पण येऊ वाटत नाही इकडे किती तर तिचे पुण्य लागतं ते कर असं तुकाराम महाराज कुंडलीत राहायला दया आली की माझं जसं आहे तसे बाबा जे मी तुला अनन्य भावाने शरण येतात त्याचे कल्याण कर। तुकाराम महाराज जे कुंडलीत राहायचे देवाला मागणं मागितलं, देवा म्हटले कशी मी राहू दे बाबा तुला एकदा शरण आलं ना त्याचं कल्याण कर। ज्ञानेश्वर महाराज मी ते सांगतो, देव मी स्वतः सांगतात मी शरण आल्यावर त्याचं कल्याणच करायला बसलो मी। जो मज होया त्यांचे शरण मी राचे निवारे मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मी जे पण जगामध्ये मला ज्यांना शरण आलं तिचा बेडा पार झाला, तिचं कल्याणच झालं, पण माझ्याकडे कोणी यायला तयार नाही। मला कोण आनंद भावने शरण येणारच नाही। जन्म मला शरण आलं त्याचा मी उद्धार करायलाच बसलो मी। माझं तेच दुर्जनाचा संहार करायला आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठीच भगवंताचा अवतार आहे। त्याच्यासारखा उद्धार त्याच्यासारखा दयाळू या जगात दुसरा कोण नाही। म्हणून कुंडलीकराया सांगितलं देवा तुला ज्यांना आनंदी भाव शरण आता तुला त्याला मोक्ष येईल। पंढरीचे वारकरी येतात की ज्यांना आनंदी भावानं देवाला शरण गेला बस त्याचं कल्याण कर। देवानं सांगितलं आपण कुंडलिकानं मागितलं म्हणतात देवाला काय नाही म्हणत नाही, मग कुंडलिकाला जे मागणं मागितलं त्याचं वरदान महाराज दुसऱ्याचं कुंडलिका दिलेवर करुणा कर विठ्ठले अधुकार ठेवून घेतले। कधी मी ध्यानात ठेवा तुम्ही आपण जेवढी सेवा देवाची करू तिच्या डबल एवढं चिंतन केलं तिच्या आवडीने भावे हरिनाम तुझी चिंता त्याची सर्वांनी नको केलं करू ना
खरोखरच आजचा दिवस भाग्याचा दिवस समजला जातो की पहिल्याच वर्षी आणि हा कार्यक्रम वास्तविक सगळे लोक पंढरपूरला गेले, पण प्रति पंढरपूर आपल्या गावात आलेला आहे. कशाला जाता दूर घराणं इथेच पंढरपूर. अशा निमित्ताने आपल्या ज्येष्ठ नागरिक हेमंत घरत या साहेबांनी आपल्याला इथे मंदिर आणून दिला. घरचा पांडुरंग जो इथे आणून दिला, कारण भक्ताची वाट पांडुरंग बघत असतो आणि म्हणून तो पांडुरंग इथे आपल्या गावात येऊन आपल्याला भेटला. ते खरोखरच आपलं सौभाग्य आहे की या निमित्ताने का होईना की जी घरी माणसं थकलेली आहेत, वारलेली आहेत, अशा लोकांना पुढे जाता येत नाही, वारी करता येत नाही, अशा वारी न करणाऱ्या लोकांसाठी ही एक उत्तम अशी सोय केली आणि त्या निमित्ताने आज खरोखरच प्रतिपंढरपूर असं आम्हाला ऐकायला मिळालं आणि सहज असं आमच्याकडनं हे रामनाम घडून गेलं. या निमित्तानं खरोखरच गावामध्ये एक व्यवस्थित कार्यक्रम राबून गेला आणि पहिल्या वर्षालाच ही किंमत झाली. आणखीन याच्यापुढे कशी भरभराट होईल याचा आम्ही शोध करत आहोत. कारण जी माणसं जाऊ शकत नाही ती माणसांना आमची सोय भाऊन केलेला आहे आणि त्या निमित्ताने सगळ्या लोकांना पंढरपूरचं प्रतिदर्शन इथे झालेलं आहे आणि खरोखरच असंच पुढे होत राहावं हीच आम्ही की त्यामध्ये जी लोक थकलेली होती, वारलेली होती, मागासलेली होती, कोणी आणली होती, पांगले होती, अशा लोकांना पुढे जाता येत नाही. त्या निमित्ताने हे पहिलंच वर्ष आणि व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन मिळालं. गावातली जे संपत्ती आहे, जे गावातलं ज्ञान आहे ते करण्यास पुढे वाढवण्यासाठी हे एक चालना मिळाली आणि या निमित्ताने आपल्या गावातले असे बरेचसे मालकरी टालकरी तयार झाले, भजन मंडळी तयार झाली. आणखीन असं याच्या पुढे असंच योग येऊन आणि अशी भरभराट व्हावी अशी आमची इच्छा. भजन कीर्तनामुळे माणूस रंगला जातो, दमलेला माणूस एकदम शांत होतो, समाधान वाटते. मनाला समाधान कुठे होते? जिथे भाव तिथे देव. आपला भाव असेल तर देव पंढरपूरहून इथे आलेला आहे. मग आपला भाव असेल तरच ते आपल्याला दिसेल. आता मी सांगितलं होतं की आपला गाव पहिले कसा होता आणि आता कसं झालंय. की पूर्वी मी एक हे पण केलेलं आहे की असेन मी नसेन मी, कार्यातून दिसेन मी. त्याप्रमाणे आज खरोखरच आपल्या गावचे सरपंच असेन मी नसेन मी पण कार्यामधून दिसेन मी या वृत्तीने हे काम त्यांनी जोरात चालू केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला गावकऱ्यांना समाधान वाटतं. देवशैनी एकादशीच्या निमित्ताने सर्व भाविकांना प्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं दर्शन घेतो की आज पंढरपूरमध्ये पाऊल ठेवायला जागा नसेल आणि ज्यांची इच्छा आहे पण जाता येत नाही त्यांच्यासाठी भगवंतांनी आज आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सरपंच हेमंत घरत यांच्या विशेष पुढाकाराने हे मंदिर झालं. या गावाला जसं पाहिलं तर अध्यात्माचा वारसा पूर्वीपासूनच आहे. आपल्या गावात मंदिर नव्हतं तेव्हा लोक पुण्याला जात होते, अलग लक्षात. पण आज या ठिकाणी पुण्याहून लोक इथे येते. असं म्हणजे भक्ती ही शक्ती उद्याची, हे जगा कळणार आहे, फक्त ईश्वर वाद आता यापुढे उरणार आहे, यापुढे उरणार आहे. श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोपर आज आमचे प्रथम वर्ष आणि सर्व लोकांनी इथं भरभरून प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाला शुभ आशीर्वाद दिलेले आहेत. तर मी सर्व लोकांचे, आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांचे आणि आमचे सर्व महिला मंडळ, पुरुष, होतकरू सर्वांचे मी आभार मानतोय. आणि आमचे गावचे प्रथम नागरिक श्री हेमंत सूर्यकांत घरत यांनी जो संकल्प केला होता, आता आम्हाला असं वाटायला लागलं की ते संकल्पाचं काहीतरी हित झालेलं आहे. कारण ज्या लोकांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाता येत नाही त्या लोकांसाठी खास करून कोपरमध्ये भव्य असा विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात आला आणि आज त्या सर्व गावकऱ्यांनी येऊन दर्शन देऊन एकोप्याचा संदेश दिलेला आहे. तरी पण मी सर्व गावकऱ्यांना एक विनंती करत आहे की येणारे जे सणवार असतील, आता श्री गणेश मंदिर झाला आमच्या गावामध्ये, हनुमंत मंदिर झालं, दत्त मंदिर झाला, राम लक्ष्मण जानकी असे पंचरत्न, या सर्वांचा उत्सव जोरात साजरा झाला पाहिजे असा मी लोकांना संदेश देत आहे आणि एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. प्रथमतः सर्वांना जय श्रीराम, रामकृष्ण हरी.
कोपर श्री क्षेत्र कोपर या गावातील सर्व नागरिकांना, पंचक्रोशीतील नागरिकांना देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहतच असेल का श्री क्षेत्र कोपर या पावनभूमीत मला जेव्हापासून सत्तेची सूत्रे या सर्व ज्येष्ठांनी, सर्व कोपर गावातील नागरिकांनी हातामध्ये दिली. खरं तर माझा जन्म हा वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे. कारण आमची आजी आजोबा, माझे आई वडील हे पूर्णतः मालकरी पहिलेपासून. जवळजवळ 100 वर्षाची परंपरा माझ्या घराला वारकरी संप्रदायाची आहे. त्या माध्यमातून माझा जेव्हापासून या वारकरी संप्रदायाच्या वारसा जपणाऱ्या घराण्यामध्ये जन्म झालाय, तेव्हापासूनच ही वारकरी संप्रदाय हा पुढे नेण्याचं काम आमच्या घराण्याच्या मार्फत करण्यात येत आहे. प्रथमतः मी आपल्याला सर्वांना सांगतो, आमच्या गावातील वरिष्ठांना, नागरिकांना, माझ्या मित्रमंडळींना, महिला वर्गांनाही सांगतो का कधी असं बोलू नका का सरपंचाच्या नेतृत्वाखाली, हेमंतच्या नेतृत्वाखाली. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या एकोप्याने, सर्वांनी एकजूट ठेवून आपण हे सर्व कार्यक्रम करत असतो. नुसता हेमंत घरात सरपंच म्हणून एकटा हा कार्यक्रम करू शकत नाही. ही संकल्पना होती एक. आमचा श्री गणेश जय हनुमान मंदिर इथं होता, जीर्ण झालेला होता. बरेच 15 वर्षापासून आम्ही त्याच्यावर चर्चा विनिमय करत होतो. कारण पावसाळा आलं का तो मंदिर पूर्ण लिकेज व्हायचा आणि त्या मंदिरामध्ये शॉक करंट वगैरे लागायचा. जेव्हा माझ्या हातामध्ये सर्व गावकऱ्यांनी सत्ता दिली, सर्वात पहिला पाऊल आम्ही या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा घेतला. आज आपण बघतच आहेत, काही महिन्यापूर्वी इथं प्रभू श्री रामचंद्र दरबार, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त मंदिर, श्री गणपती बाप्पा, बजरंगबली या सर्व देवी देवतांच्या मूर्त्या इथं विराजमान झालेल्या आहे. साक्षात ब्रह्मांडाचा नायक इथं आमच्या गावात अवतरलेला आहे. आम्ही अतिशय धन्य मानतो की या आमच्या श्री क्षेत्र कोपर या पावनभूमीत सगळ्याच देवी देवतांचा वास्तव्य आज इथं आलेला आहे. सर्व देवी देवतांचा आशीर्वाद, साधू संतांचा आशीर्वाद आम्हाला विलोवेली लाभत आहेत. आमच्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, भजन मंडळी, महिला वर्ग, सर्व कार्यक्रमामध्ये जिथे जिथे आम्ही आध्यात्मिक, वारकरी, स्वाध्याय परिवार असेल, महिलांचे प्रोग्राम असतील, ज्येष्ठांचे काही प्रोग्राम असतील, तरुणांचे प्रोग्राम असतील, गावातील विकास कामाचे उद्घाटन असतील, काही राजकीय कार्यक्रम देखील असतील, सर्व कार्यक्रमामध्ये आपण पाहत असता गावाची पूर्णपणे एकी रेलचेल दिसून येत आहे. आणि हा गावाचा एकोपा असाच राहावा अशी मी पांडुरंगाचरणी विनंती करतो. आणि आता आमच्या ज्येष्ठांनी सांगितलेलं आहे, माझ्या भावांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्रति पंढरपूर त्या कोपरमध्ये झालेलंच आहे. आमच्या मनामध्ये ही पहिलेपासून एक संकल्पना होती का ज्येष्ठांना, आता पूर्वीसारखं तर काय कावड वगैरे खांद्यावर घेऊन जायला जमणार नाही, पण काहीतरी आई वडिलांसाठी, गावातील ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, मालकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी काहीतरी चांगली संकल्पना करावी, त्यांची सेवा करावी. या माध्यमातून आम्ही या 2 वर्षामध्ये सतत 10 कथा केल्या. आपण बघतच आहात. या 10 कथा करता करता आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना, गावातील तरुणांना श्री क्षेत्र अयोध्या, काशी, त्याच्यानंतर उज्जैन, परत पंढरपूर, देहू, आळंदी अशा सर्व वाऱ्या घडवून आणलेल्या आहेत. याच्या पुढे अशाही वाऱ्या घडत राहतील. कारण या ज्येष्ठांचा आशीर्वाद आम्हाला वेलोवेली लागत असतो. जेव्हा आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा त्यांचा डोक्यावर आमचा हात पडतो. यशस्वी भव, विजयी भव, असा चांगला आशीर्वाद त्यांचा मिळाला का आमच्या अंगीची ताकदची ऊर्जा निर्माण होते. खरोखरच या ताकदीच्या ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही या सर्व गावाचा सर्वांगीण विकास साधत आहोत. चांगली अशी वारकरी परंपरा आमच्या गावात आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज या देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आम्ही सकाळी 5 ते 6 वाजता सर्व देवी देवतांचा अभिषेक केलेला आहे. तदनंतर 10 ते 12 हरिभक्त पारायण, अंगद महाराज यांचा सुसाव्य असा कीर्तन झाला. त्याच्यानंतर 6 ते 7 आता सायंकाळी हरिपाठ झाला आणि आता महाआरती झाली. आता थोड्याच वेळात नाश्त्याची सोय आहे, सर्वांनी नाश्ता करून जावे. पण असाच आशीर्वाद सहवास आमच्या सोबत राहावा ही पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो. आणि सर्व गावकऱ्यांना, माझ्या सर्व ज्येष्ठांना, महिलांना, सर्व ग्रामपंचायत कमिटीला, गावातील सर्व मतदार बंधू नागरिकांना चांगलं आरोग्य, चांगलं उत्तम त्यांना मिळावं ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम.